महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी आहे. 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना धान बोनसचे पैसे द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार नाना पटोले यांनी दिला आहे. राज्यातील महायुती सरकार शेतकरी विरोधी आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी धानाला बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही बऱ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. तसेच महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही. राज्याचे कृषी मंत्री आणि महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांची चेष्टा करीत असून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना धान बोनसचे पैसे द्यावे, तसेच कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर राज्यभर चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता दरम्यान भंडारा येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. मी सातत्यानं सांगतोय की महाराष्ट्रातलं भाजपचे सरकार आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येते. हे आरोप नाही, वस्तुस्थिती आहे जे तुम्हाला सांगतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या कामाचे पैसे सुद्धा सरकार देत नाही. 1 वर्षापासून, म्हणजे आता नवीन हंगाम सुरू झाला, पावसाळ्याचे 10 कोटी अजून बंद डॉक्टर भंडारा केले, इंडियाचे 15 कोटी रुपये, उन्हाळी धानाची तर हालत खराबच झालेली आहे. आणि हा जो बोनसची प्रथा आहे, आमचं सरकारला आव्हान आहे की आपण आमचं पिकवलेलं धान तातडीनं विकत घेतला पाहिजे. 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्याचे पैसे समर्थन मूल्याप्रमाणे दिले पाहिजे. पण तुमचा पोता नसतो, तुमचं सुरू राहत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पहिल्या भावाने विकावं लागतं. ते पर क्विंटल 500 रुपये कमी भावाने शेतकऱ्याला त्याचं पिकवलेलं धान त्याला कमी दराने विकावं लागतं. ही जी चेष्टा सरकारने चालवलेली आहे, ती चेष्टा सरकारने थांबवली पाहिजे. हे सुद्धा आव्हान आम्ही या निमित्तानं सरकारला करतो. कर्जमाफीबद्दल तर त्यांनी आता शेवटीच्या दिवशी कृषी मंत्री कोकाटे त्यांनी निवेदन केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही एक कमिटी बनवणार आहोत आणि या कमिटीच्या माध्यमातून कर्जमाफी करायची की नाही करायची ते आम्ही ठरवू. म्हणजे अजून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप केलं आणि खोटारडं सरकार हे कसं आहे त्याचं एक सिद्ध त्यांनी दिलं. हे देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं की 7/12 कोरा 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 आम्ही करू. आता शेतकऱ्यांनाच संपूर्ण कोरा करायचा का? शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावायचं का? तुम्ही त्यावेळेस काय नाही सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही कमिटी बसवून मग ते कर्ज माफ करायचं की नाही करायचं ते काय सांगितलं? तुम्ही त्यावेळेस सांगितलं की सरकार आल्या तुमचं आम्ही कर्ज माफ करायचं. आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना काढली आहे. सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. पण हे खोटारडं सरकार जे आज महाराष्ट्रात आहे, शेतकरी विरोधी सरकार जे आहे, या सरकारने वटणीवर आलं पाहिजे आणि शुद्धीवर आलं पाहिजे. हे बेहोश झालेलं सरकार. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की मी ओसाडगावचा पाटील, म्हणजे कृषी मंत्री सांगतो की माझं हे खातं जे आहे ओसाडगावची पाटील, असं जेव्हा सांगत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबद्दलची आणि कृषी विभागाबद्दलची काय भूमिका त्याच्यातून स्पष्ट होती. पहिले तर त्यांनी शेतकऱ्याला भिकारी जाहीर केलं आणि आता तेच कोकाटे सांगतात की सरकारच भिकारी झालं. म्हणजे हा जो तमाशा या सरकारनं शेतकऱ्यांच्या बद्दलचा ठरवून करतात आहे, तो सरकारने थांबवावा. कोकाटेंनी, म्हणजे तुम्हाला ते आवडतं म्हणून कोकाटेला ठेवा कृषी मंत्री, तो ठेवा तुमचं काम. पण शेतकऱ्यांची ज्या पद्धतीची चर्चा चालू केली आहे ती थांबवावी, ही भूमिका आमची आहे. 15 ऑगस्टपर्यंत या सरकारची आणि सगळ्या आमच्या मागण्या आहेत त्यांच्यावर आमची नजर आहे आणि या तातडीनं पूर्ण कराव्या. येत्या 15 ऑगस्टच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही चक्का जाम आंदोलन आम्ही महाराष्ट्रात सुरू करू आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांना सर्वतोपरी सोडू ही भूमिका आमची आहे.